कि ठीक है। पण हे घरी कधी कळलं? फिर कुछ 1 साल के बाद हमने घर पे बताया। पहले मैंने मेरी मॉम को बताया। क्या रिएक्शन आया? मेरी मॉम ने बोला तुझे महाराष्ट्रन फैमिली में जाने को जमेगा? तो मैंने बोला हाँ, बिकॉज उसकी फैमिली बहुत अच्छी है। आपका बैकग्राउंड मैं सिंधी हूँ। सिंधी फैमिली से था, इसलिए मम्मी को टेंशन। हाँ, बिकॉज बहुत अलग है ना कल्चर्स हमारे। पर मम्मी ने बोला लड़का तो बहुत अच्छा है, तो फिर मुझे कोई प्रॉब्लम नहीं अगर तुम दोनों ने सच्ची सोच लिया एक दूसरे के साथ रहने के लिए। तुमच्या घरी काय रिएक्शन आली? आई खुश होती। पहिला थोडा शॉक झाली की म्हणजे ती ओळखत होती मोनिशाला, आम्ही एकच ग्रुपमध्ये होतो फ्रेंड सर्कल, तर ती ओळखत होती, पण तिला असं एक्सपेक्टेड नव्हतं की म्हणजे असं काहीतरी जवळच। हां, तर मग ती हो बोलली आई। हां, आई हो बोलली, बहीण हो बोलली। छान छान छान। आणि मग लग्न कधी झालं? गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये। आता वर्ष होणार म्हणजे? हां, 10 महिने झाले। 10 महिने तुम्ही मोस्ट आहे काय? एव्हरी मंथ आम्ही सेलिब्रेट करतो, त्यामुळे काय सांगता? मग त्या बस स्टॉपवर जाता की नाही आता? मैं बीच बीच में लेके जाती हूँ और बोलती हूँ वापस प्रपोज करो वैसे मुझे। असं तुम्ही सांगता त्यांना? हाँ। मग ते करतात प्रपोज तुम्हाला? कभी करते हैं कभी ना बोलते हैं। पण मला सांगा आता लग्नाला वर्ष होईल, कसा आहे स्वभाव? तसाच आहे? हाँ, उल्टा और ज़्यादा प्यार करते हैं और फैमिली भी मुझे बहुत अच्छे से रखती है। क्या बात है, व्हेरी गुड। आणि यांच्या बाबतीत तुम्ही काय? मेन तर हिचा एक स्वभाव मला माहिती होता की थोडी शॉर्ट टेम्पर्ड आहे। हे माहिती होतं? माहिती कसं काय? एखादा प्रसंग सांगा ना। प्रसंग म्हणजे हिला जर कुठे जायचं असेल, हिला जर लेट होत असेल तर पहिलंच राग काढते की अरे आज तर लेट होतंय, मला आज लेट होतंय, आज मला झालं नाही, टाईमवर काय नाही झालं, ते तिचं असतंच। आणि तिचं अजूनही आहे ते। ऑफिसला पण जर लेट झालं तर मग तसं तिचं खूप पॅनिक करते। हो, अच्छा। आणि तुम्ही एकदम शांत? हो, ओके। आता एकदम छान, मस्त। लग्नाचा पहिला वाढदिवस जोरदार साजरा करणार। हाँ, उनको 10 महीना इसलिए याद है बिकॉज मैं बोलती हूँ रोज अभी गिफ्ट देना है आपको, गिफ्ट देना है, गिफ्ट देना है, एनिवर्सरी आ रही है। ते ठेवलेलं रोज आणा, परत काढा ते। प्लॅन तेच आहे ना। बरं, आता या ठिकाणी पहिला खेळ कुठला बघूया। चिठ्ठी घ्या। कार पार्किंगचा खेळ आहे, बघूया किती बक्षीस मिळवणार वहिनी। ही गाडी आहे, ही इथून या रेषेच्या पुढे पार्क व्हायला पाहिजे। हां, एरवी पार्किंग केल्यावरती पैसे घेतात, इथे पार्किंगचे तुम्हाला पैसे मिळणार। तेव्हा 200 रुपयाची वाढ होत जाणार। पहिले 3 थांबल्यावर 1000 रुपयाचं बक्षीस, 3, आणि मग त्यानंतर 200 रुपये घ्या। 1 2 3। सात, आणखी 3 संधी, बघूया ते 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार का? हा, रेषेवर 1 2। वा वा वा, शेवटच्या क्षणी थांबली गाडी, नाहीतर ते बक्षीस गेलं होतं। अभिनंदन, अभिनंदन। तुमची ओळख कधी झाली? मी क्लासरूममध्ये बसलेली होती। क्लासरूममध्ये? कुठल्या वर्षाला? 11th ला। 11वी मध्ये? हां, 11वी। मग तेव्हा काय झालं? आणि यांचा ग्रुप आला आतमध्ये। काय हो, काय झालं आठवतंय? मला भरपूर आठवतं, सांगा। पण आज ही तुम्ही आमचं पोस्टमॉर्टम करायला लावलंय, त्याच्या अगोदर मी सगळ्यांचं मिच्छामी दुःखडम सांगतो। सासू सासरे बसलेत, बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती नाही आहेत, त्यांची पोरगी पळवून नेलेली मी, त्याच्यामुळे पहिल्यांदा मी त्यांची सगळ्यांची माफी मागतो आणि आता स्टोरी सांगतो। ऐका आता चित्रपट, आता कळेल खरं काय काय झालेलं। बोला। ही आम्ही 12th ला होतो, ही 11th ला नवीन आलेल्या ह्या कॉन्व्हेंटमधल्या मुली, आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलेली, जरा असंच पण आम्हाला कॉन्व्हेंटमधल्या मुलांवर जरा राग, कारण की ते जरा ओव्हर स्मार्ट। तर ही एक दिवशी क्लासमध्ये बसले, असे आम्ही 3-4 मित्र आलो, केस मोकळे होते, पिंक कलरचा ड्रेस घातलेला होता। तर मी म्हटलं ही कोण मुलगी आहे, हिच्याशी दोस्ती करायची। मग हिची फ्रेंड अजून एक होती, तिची एक फ्रेंड, आमच्या कोणतरी कॉमन फ्रेंडची फ्रेंड, मग वाया करत हिच्याशी दोस्ती केली। पण त्याच्यानंतरसुद्धा फार काय आम्ही इंटरॅक्शन नव्हतं, पण नंतर मुलं चिडवायला लागले, असं करत करत ती 5 वर्ष कशी निघाली ती समजलंच नाही। नंतर मी ग्रॅज्युएशन होऊन मी माझ्या कामधंद्याला लागलेलो। मीनवाईल बऱ्याचशा गोष्टी घडल्या आणि हिची फॅमिली, हिने सांगितलं ना, ह्यांची जी फॅमिली आहे ना ती एवढी प्रचंड मोठी आहे की प्रत्येक वर्गात ह्यांच्या फॅमिलीतला कोणतरी कझिन असणारच। पण तुम्हाला अंदाज आलेलं काहीतरी गडबड चालली आहे मनात? एकदम 2 वर्षात नाही, कारण मला भीती वाटायची यांची। हां, का?
हे या दाराने यायचे तर मी या दाराने पळायची कॉलेजमध्ये काय दहशत कॉलेजमध्ये. होती हो तुमची. हा मग पुढे नंतर हळूहळू थोडीशी फ्रेंडशिप झाली की पण पहिल्यांदा कधी बोलले त्यांच्याशी, पहिल्यांदा फर्स्ट टॉक 12वी 12वी मध्ये? हां हां काय म्हणून, कसं काय, बरं आहे ना वगैरे, हां बस जनरल टॉक. जनरल टॉक. मग तेव्हा तुम्हाला असं मनात काही आलं नाही की ही व्यक्ती नाही, पुढे जाऊन नाही. तुम्हाला प्रपोज करेल असं नाही, तुमच्या मनात नाही, आलं नाही, नाही? मला पण नाव वाटलेलं. तुम्हालाही नाही वाटलं? आणि मग पुढे प्रपोज केला. त्यांनी हां कुठे कुठे ठिकाण? क्लासरूममध्ये. क्लासरूम मध्ये हां हां. तुम्हाला डायरेक्ट प्रपोज केलं? हो एक सॉन्ग कॅसेट दिलेली मी तुला, कॅसेट दिलेली अशी त्यावेळची जी लव्ह सॉन्ग वगैरे असायची ना, त्याची पूर्वी ते TDK BDK जसे काय त्या कॅसेट आपण भरून घ्यायचे ना, तसा माझा भाऊ आहे तो बोरिवलीला जायचा कुठला जॉबला. भाऊ? तो निलेश भाई. त्याला मी अशी लिस्ट बनवून दिली आणि हे ब्लँक कॅसेट बनवून आणून दे. तुम्ही बरी कामं केली आहेत. बोरिवलीला जाता जाता. हा मग पुढे? मग ती कॅसेट दिली, मग कधीतरी ग्रीटिंग्स दिलं, फुलं दिली, असं करून मग हळूहळू ते स्टेप बाय स्टेप होत होतं. पण मीनवाईल माझ्या भरपूर मैत्रिणी होत्या, त्यामुळे त्या बऱ्याचशा मैत्रिणींनी चांगली हेल्प केली आणि आज आहोत. किती वर्ष झाली लग्नाला? 95 to 8 म्हणजे आता 21. 21 वर्ष. हो. काय छान योग आला. 21 हा आकडाच असा आहे हो, हो, ना हो. की अशा वेळेला होम मिनिस्टर मध्ये तुमचा सन्मान होतोय, हो की हो, नाही? हो. आणि आठवणी बऱ्याच येत आहेत त्यामुळे. येस. तुमच्या घरी कसं कळलं? माझा भाऊ होता माझ्या वर्गात आणि मी लेक्चर मिस केलं की लगेच तो यायचं. आणि त्याने घरी सांगितलं हो होतं हो तेव्हा? हो. केवढा विरोध झाला असेल तेव्हा, हो ना? विरोध. हो. आणि कसं आहे, ह्यांची जी फॅमिली आहे ती एक रिनाऊन फॅमिली होती त्यावेळेला, मोठी फॅमिली होती, पालघरमधली रेप्युटेड होती. आणि तसं बघायला गेलं तर जैन समाज आणि मारवाडी समाज हा एक त्यांचं स्वतःचं एक अस्तित्व राखून असतो. आणि मी एकदमच म्हणजे इंटरकास्ट आणि त्याच्यात मी नॉन व्हेजिटेरियन माणूस होतो 20 वर्षापूर्वी. 20 वर्षापासून व्हेजिटेरियन झालेलो आहे. काय बदल केलाय? समुद्रातले मासे जास्त खुश झाले केळव्या बीचचे. बरोबर. पण मला विचारायचं आहे, मग शेवटी लग्न झालं ते पळूनच केलं? हो. मग तुम्ही जेव्हा लग्न करायचं झालं तेव्हा कोणालाही घरात सांगितलं नाही? नाही. पण तुमचं ठाम होतं की लग्न करणार तर यांच्याबरोबर? हो हो 21 वर्षापूर्वी हा निर्णय झालेला होता. हो हो. आणि मग लग्न झालं ते कुठे? डहाणूलाच? नाही. मग त्याची पण एक स्टोरी आहे. अरे ह्यांच्यावर चित्रपटच काढला पाहिजे. हे काय 30-22 मिनिटातलं नाही प्रकरण, एवढी मोठी फिल्म आहे ही. हा मग हिने ज्या दिवशी डिसिजन घेतलं असेल लग्नाचं की मी यायला तयार आहे वगैरे हे सांगितलं, त्यावेळेला नक्कीच तिच्यासाठी काहीतरी मुलं बघत असतील किंवा ते काहीतरी सिरियस असणार. तर तिचा मेसेज आलेला मला की असं असं आहे, लग्न करायचं. म्हटलं ओके. 17 मेला तिच्या आत्याचं लग्न होतं, सख्या आत्याचं. आता ही जर पळून आली तर आत्याच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम येणार, ते करणं शक्यच नाही. मग आम्ही 1 महिना अगोदर 17 एप्रिलला बँड्रा कोर्टामध्ये जाऊन लग्न केलं. ही हिच्या घरी गेली, मी माझ्या घरी आलो. हिच्या आत्याचं लग्न वगैरे झालं. आत्याच्या लग्नात मी पण गेलेलो, जेवून आलेलो. सगळं तुम्ही काय सोडलेलं नाही म्हणजे. आणि मग 18 मेला आणि मला त्यावेळेला माहिती नव्हतं, तो 18 मे माझ्या सासूबाईंचा वाढदिवस. जर नक्की तो वाढदिवस असता, त्याच दिवशी त्यांच्या पोरीला पळवून आणलं, एवढा मोठा गुन्हा केला नसता. पुन्हा एकदा त्यांची माफी मागतो. पण मग 18 आता वाढदिवस लक्षात राहिला असेल. 21 एकदम वर्ष. परफेक्ट, एकदम पण आता कसं आहे तुमच्या घरी? चांगलं आहे चांगलं आहे. हा? हां, आता मस्त. जावयाबद्दल एकदम जास्त चांगलं आहे. सॉलिड रिस्पेक्ट आहे साहेब. होय ना? छान. अचानक बघितलं केवढा बदल होतो. खरंच आहे, ते क्षण तसे असतात. आता पुढच्या टप्प्यावर मी सगळ्यांशीच गप्पा मारणार आहे, त्यांनाही बोलतं करणार आहे. आता पहिला खेळ कुठला ते बघूया. 21 वर्षाचा सुखाचा संसार सुरू आहे, अशा वेळेला हा पहिला. मग मी पप्पांना हिम्मत करून त्यांच्या दुकानात भेटायला गेले, तर पप्पांच्या धारा वाहू लागला. हो. आणि मी बोलले व्यवस्थित, असं काही नाही. मग त्या दिवशी वडिलांनी मग तेव्हा बोलले तुमच्याशी? हां हां छान बोलले. मग दुकानात गेला, हो. कोल्ड्रिंक पण मागवलं. परत कोल्ड्रिंक आलं. यांच्या सगळ्या टप्प्यावरती जे काय कोल्ड्रिंक आहे ना